मिरजेत प्रभाग 7 अपक्ष उमेदवाराला स्वतःचं मत न पडल्याचा दावा। हायकोर्टात प्रशासनाच्या विरोधात केस दाखल करणार उमेदवार विनायक भोसले। मिरजेतील प्रभाग क्रमांक 7 मध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विनायक भोसले यांनी अर्ज दाखल केला होता, पण त्यांच्या स्वतःच्या 6 नंबर बूथवरच त्यांचे आणि त्यांच्या घरच्यांचे मतदान झाले नसल्याचा आरोप करत दावा केला आहे। तर मी हायकोर्टात प्रशासनाच्या विरोधात केस दाखल करणार आहे असा इशारा उमेदवार विनायक भोसले यांनी दिला आहे। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 7 मधला उमेदवार ब गटातून विनायक राजे भोसले। मी अपक्ष लढलो आहे। त्याच्यामध्ये मला जनतेचा प्रतिसाद मिळाला। 118 मतांना मला मतदान केलं। त्याच्यानंतर मला माझी शंका आली की वार्ड क्रमांक 7 मधील खोली नंबर 6 तिथं मी उमेदवार सकाळी 7:30 वाजता मतदान करणार असताना ते मतदानाचं उमेदवाराचं माझं स्वतःचं झालेलं नाही। इतर भागात परिस्थिती बघितली तर तीच होती आणि जे चिन्ह होते सरकारनं जे छापून दिलेले त्याच्यामध्ये माझं चिन्ह दिसत नव्हतं। त्याच्यासाठी मी आता हायकोर्टामध्ये केस दाखल करणार आहे की शासनाच्या विरोध की त्यांनी माझी फसवणूक केली, मानसिक त्रास दिला आहे, त्याची नुकसान भरपाई दावा दाखल करणार आणि फेर मतदान होण्यासाठी मी कोर्टात दाखल करून मी माझा न्याय मान्य करून मी परत एकदा इलेक्शनला उभारणार आहे। एवढीच माझी नम्र विनंती। प्रभाग क्रमांक 7 मधील माझ्या केंद्रावर मी मतदान करायला जात असताना माझ्या घरचा परिवार घेऊन मी, माझी बायको, माझे आई वडील, भाऊ मतदान करायला गेल्यानंतर टोटल 5 मतदान आमचे तिथं बटन दाबले गेले। त्याच्यानंतर शंका आली की 5 मतदान सुद्धा आमचे तिथं त्या मशीन केंद्रावर झालेलं नाही। त्या मशीन फॉल्टी असल्यामुळं मी कोल्हापूर हायकोर्टामध्ये न्यायाधीशावर माझा पूर्णपणे विश्वास आहे। तिथं मला माझ्या इलेक्शनामध्ये जे माझा पराभव झाला आहे तिथं मला न्याय मिळेल आणि मला जे माझ्या भागामधले प्रतिसाद लोकांनी दिले त्यांनी सुद्धा मला येऊन भेटून सांगितले की दादा तुमचं चिन्ह दिसत नाही आणि तुमचं मतदानचं बटन सुद्धा दाबलं की होत नाही मतदान, हे मला सगळ्या मतदारांनी सांगितलं। माझी शासनाला एक विनंती आहे की निवडणूक आयोगाला की माझ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये मिरज शहरामध्ये माझ्या वार्डात सर्वे करा। माझं मतदान याची तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने मला न्याय मिळण्यासाठी परत एकदा माझं मतदान प्रभाग क्रमांक 7 मध्ये व्हावे हीच माझी नम्र विनंती।